नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार चव्हाण. स्वागत आहे आपलं पार्थ सायन्स अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलेशन या टॉपिकवर काही क्वेश्चन्स स्टडी केले. मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले जे क्वेश्चन्स होते हे क्वेश्चन्स इरिथ्रोसाइट्स या टॉपिकवर होते, या सब टॉपिकवर होते. टुडेज लेक्चर we also try to understand some questions which are related to the erythrocytes, red blood corpuscles, RBCs आणि erythrocytes as well as hemoglobin. Today's our topic is hemoglobin. आजचा आपला टॉपिक आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनशी रिलेटेड, आरबीसीशी रिलेटेड काही क्वेश्चन्स म्हणजे 10 क्वेश्चन्स आपल्याला स्टडी करायचे आहे. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हे लेक्चर, हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. हिअर सर्वप्रथम हे जे आपण लेक्चर्स घेतो आहोत हे नीट किंवा CET एक्झामसाठी इम्पॉर्टंट असलेले लेक्चर आहे. नीट आणि CETचा जो सिलेबस आहे तो आपण या ठिकाणी घेतो आहोत. नीट CET यामध्ये जो टॉपिक आहे सर्क्युलेशन, या सर्क्युलेशन टॉपिकवर आपला टॉपिक आहे सर्क्युलेशन. आणि या सर्क्युलेशन टॉपिकशी रिलेटेड मागच्या लेक्चरमध्ये आपण इरिथ्रोसाइट्स म्हणजेच आरबीसीजवर काही क्वेश्चन्स घेतले होते. आज आपल्याला हिमोग्लोबिन या टॉपिकवर काही क्वेश्चन्स स्टडी करायचे आहे. हिमोग्लोबिन इज अ रेस्पिरेटरी पिगमेंट. आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय थिअरी लेक्चरमध्ये, हे सगळं झालेलं आहे आपलं. हिमोग्लोबिन इज द रेस्पिरेटरी पिगमेंट. हिमोग्लोबिन हा रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. बेसिकली इट इज अ प्रोटीन. हे प्रोटीन आहे. आणि हे हिमोग्लोबिन जे असतं, हे हिमोग्लोबिन कुठे सापडतं? रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स मध्ये हे हिमोग्लोबिन असतं. त्याआधी आपण 1-2 क्वेश्चन आरबीसीशी रिलेटेड जे आहे ते आपण बघणार आहोत. नंतर हिमोग्लोबिनच्या टॉपिकवर येणार आहोत. RBCs are nucleated in dash dash and dash dash. पहिला क्वेश्चन आहे माझा. आता हा आपला पार्ट आहे, पार्ट 5. दॅट्स वाय क्वेश्चन नंबर 41. 40 क्वेश्चन याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण डिस्कस केलेले आहे. आपला क्वेश्चन आहे RBCs are nucleated in. RBCs are nucleated in डॉट डॉट. बघा, आरबीसी जे आहे, या आरबीसीज कोणामध्ये न्यूक्लिएटेड आहे? एक उत्तर आपल्याला माहिती, कॅमल. जनरली आरबीसीज या ज्या सेल आहे, आरबीसीज या कॉर्प्युस्कल्स या नॉन न्यूक्लिएटेड आहे, म्हणजे न्यूक्लियस यांच्यामध्ये प्रेझेंट नाहीये. पण त्यातल्या त्यात मॅमल्समध्ये कॅमल असे आहेत की कॅमलमध्ये या न्यूक्लिएटेड आहे. हे तर आपल्याला जनरल. आणि हा क्वेश्चन आपण याच्या आधी पण घेतलाय, पहिल्या पार्टमध्ये, दुसऱ्या पार्टमध्ये, कुठेतरी दुसऱ्या लेक्चरमध्ये या क्वेश्चनवर डिस्कशन आपण केलंय. पण त्याचबरोबर हा जो कॅमल आहे, कॅमल बरोबर अजून एक ॲनिमल की ज्यामध्ये आरबीसीज काय आहे? न्यूक्लिएटेड आहे. अँड दॅट इज लॅमा. RBCs are nucleated in camel and in llama. Now the second question. दूसरा जो क्वेश्चन आहे, dash dash are also contribute in blood clotting with platelets. क्वेश्चन लिहितो मी. 42 नंबरचा क्वेश्चन आहे. डॅश डॅश
are also contributing in blood clotting with प्लेटलेट्स. ब्लड क्लॉटिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे काम करणाऱ्या ज्या कॉर्प्युस्कल्स आहेत त्या प्लेटलेट्स आहे. पण या प्लेटलेट्स बरोबर ब्लड क्लॉटिंगसाठी अजून काम करणाऱ्या जर दुसऱ्या काही कॉर्प्युस्कल्स असतील तर त्या आहे आरबीसीज. आरबीसीज आर आल्सो कंट्रीब्युटिंग इन ब्लड क्लॉटिंग विथ प्लेटलेट. प्लेटलेट बरोबर आरबीसीज या ब्लड क्लॉटिंगमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करतात. देन पुढचा क्वेश्चन आपण म्हणू शकतो 43 नंबरचा क्वेश्चन आहे. द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ आरबीसी टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द ब्लड. बघा क्वेश्चन मी लिहितो. द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ द आरबीसीज, द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ RBCs to the total volume of the blood, to the total volume of the blood. The ratio of volume of RBC to the total volume of the blood is known as हा जो व्हॉल्यूम आहे याला काय म्हटलं जातं, किंवा द रेशो, व्हॉल्यूम म्हणजेच काय या ठिकाणी रेशो, द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ आरबीसीज टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द ब्लड इज कॉल्ड ॲज, दॅट इज नोन ॲज हिमॅटोक्रिट. द आन्सर इज, मी इथे लिहितो हिमॅटोक्रिट. The answer is hematocrit. बघा, the ratio of volume of RBC to the total volume of the blood is known as hematocrit. Now 44. Next question 44 नंबरचा क्वेश्चन काय असणार आहे किंवा काय याच्याशी रिलेटेड येऊ शकतो. Each erythrocyte approximately contain dash million molecules of hemoglobin. That's why I write here each erythrocytes contain approximately dash million molecules of HB. म्हणजेच HB याचा अर्थ काय, हिमोग्लोबिनचे मॉलिक्यूल. बघा क्वेश्चन काय तयार झालेला आहे. The question is that each erythrocyte contain approximately dash million of hemoglobin, dash million molecules of hemoglobin. किती हिमोग्लोबिनचे किती मॉलिक्युल्स या ठिकाणी काय होत आहे, एका युरिथ्रोसाइटमध्ये असतात, त्याच्या सायटोप्लाझममध्ये असतात. नियर अबाउट 270 मिलियन 270 मिलियन 270 मिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख एवढे मॉलिक्यूल आपल्याला हिमोग्लोबिनचे पाहायला मिळतात. कशामध्ये, तर युरिथ्रोसाइट म्हणजेच आरबीसीच्या एका कॉर्प्युस्कलमध्ये, एका युरिथ्रोसाइटमध्ये 270 मिलियन इतके हिमोग्लोबिनचे मॉलिक्युल्स जे आहे हे मॉलिक्युल्स असतात. नाउ देन नेक्स्ट क्वेश्चन, ईच मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिन इज डॅश कॉम्प्लेक्स. पुढचा क्वेश्चन बघा, किती अगदी सहज सिक्वेन्सने क्वेश्चन तयार होतात, सोपे क्वेश्चन्स आहे. ईच मॉलिक्यूल ऑफ hemoglobin is
डॅश डॅश कॉम्प्लेक्स. बघा हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल म्हणजेच हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल हा कशाचं कॉम्प्लेक्स आहे, दॅट इज प्रोटीन, आयर्न किंवा आयरन, प्रोटीन आयर्न कॉम्प्लेक्स. Each molecule of hemoglobin is protein iron complex. Then the next question, पुढचा क्वेश्चन, हिमोग्लोबिन इज ब्रोकन डाऊन आफ्टर. एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला म्हटलं जातं ज्यावेळेला हिमोग्लोबिन ब्रेक होतो, हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल म्हणजे हे कॉम्प्लेक्स ब्रेक होतं, प्रोटीन वेगळा होतो, आयर्न वेगळा होतो, ज्या वेळेला त्या ब्रेकिंगच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं हा आपला क्वेश्चन आहे. दॅट्स वाय आय राईट हिमोग्लोबिन इज ब्रोकन डाऊन आफ्टर. हिमोग्लोबिन इज ब्रोकन डाऊन आफ्टर. ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला लिहायची. काय की हिमोग्लोबिन ब्रोक झाल्यानंतर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, दॅट इज हिमोलायसिस. द प्रोसेस इज नोन ॲज हिमोलायसिस. त्या प्रोसेसला म्हटलं जातं हिमोलायसिस. हिमोग्लोबिन इज ब्रोकन डाऊन अँड द प्रोसेस आफ्टर द ब्रोकन डाऊन इट इज नोन ॲज ऑर द प्रोसेस इज नोन ॲज हिमोलायसिस. हिमोलायसिस असं या प्रोसेसला या ठिकाणी म्हटलं जातं. देन नेक्स्ट क्वेश्चन काय तयार होऊ शकतो, ठीक आहे चला, या ठिकाणी प्रोटीन आयर्न कॉम्प्लेक्स आहे हिमोग्लोबिन. हिम आणि ग्लोबिन असे दोन शब्द याच्यामध्ये आले. दॅट्स वाय ग्लोबिन इज द ब्रोकन पार्ट ऑफ द हिमोग्लोबिन आफ्टर हिमोलायसिस. हिमोलायसिस झाल्यानंतर ज्या वेळेला हिम वेगळा होणार आहे आणि ग्लोबिन वेगळा होणार आहे, म्हणजेच प्रोटीन वेगळं होणार आहे, आयर्न वेगळं होणार आहे, त्यावेळेला सपोज ग्लोबिन इज द ब्रोकन पार्ट ऑफ द हिमोग्लोबिन आफ्टर हिमोलायसिस, इट इज असोसिएटेड टू रिसायकल. आता या ग्लोबिनचं रिसायकलिंग कशामध्ये होणार आहे बघा, क्वेश्चन मी लिहितो त्यानंतर तुमच्या व्यवस्थितपणे तो क्वेश्चन लक्षात येणार आहे. ग्लोबिन इज the broken part of HB. हिमोग्लोबिन पूर्ण शब्द लिहिण्यापेक्षा आपण शॉर्ट फॉर्म वापरूया, द ब्रोकन पार्ट ऑफ HB. हिमोग्लोबिनचा हा ब्रोकन पार्ट आहे आफ्टर हिमोलायसिस. हिमोलायसिस झाल्यानंतर काय होतंय, ग्लोबिन हा त्याचा तुटलेला भाग आहे. देन इट इज असोसिएटेड टू रिसायकल. आता हा जो ग्लोबिन आहे, देन ग्लोबिन इज असोसिएटेड टू रिसायकल. बघा 4 ऑप्शन असणार आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्न, झिंक, फॉस्फेट काहीतरी असं असणार आहे, अमिनो ॲसिड. मग ॲन्सरमध्ये एक ॲन्सर बरोबर आहे, बाकी कार्बोहायड्रेट, आयर्न वगैरे हे सगळे चुकीचे ऑप्शन आहे. तर मग काय नक्की, ग्लोबिन इज द ब्रोकन पार्ट ऑफ द HB आफ्टर हिमोलायसिस, देन ग्लोबिन इज असोसिएटेड टू रिसायकल अमिनो ॲसिड. ॲन्सर इज अमिनो ॲसिड. ॲन्सर आहे अमिनो ॲसिड. देन द नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा जो क्वेश्चन असणार आहे 48, क्वेश्चन नंबर 48. हिअर क्वेश्चन नंबर 48 काय असू शकतो, द transportation or the transport of CO2 in the blood takes place by. CO2चं सुद्धा ट्रान्सपोर्टेशन ब्लड मध्ये कोण करतं, या ठिकाणी हिमोग्लोबिनच करतं, टेक्स प्लेस बाय हिमोग्लोबिन. बट दॅट टाईप ऑफ हिमोग्लोबिन इज कॉल्ड ॲज, त्या हिमोग्लोबिनला नक्की काय म्हटलं जातं, म्हणून मी इथं लिहितो द ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 इन द ब्लड टेक्स प्लेस बाय the transport of
CO2 in the blood takes place by, तो जो पर्टिक्युलर फॉर्म आहे हिमोग्लोबिनचा, त्या फॉर्मला आपण काय म्हणतो, टेक्स प्लेस बाय कार्ब्या अमिनो हिमोग्लोबिन. मुद्दाम मी असं उच्चारण केलं, मुद्दाम कार्ब्या असं केलं, कार्ब्यामिनो हिमोग्लोबिन, शब्द एकच आहे, कार्ब्यामिनो हिमोग्लोबिन. बघा त्याला आपण म्हणतो, ज्या वेळेला तो हिमोग्लोबिनचा पार्ट किंवा हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल CO2चं ट्रान्सपोर्टेशन करतो ब्लडमध्ये, त्यावेळेला देन इट इज नोन ॲज कार्ब्यामिनो हिमोग्लोबिन. त्यावेळेला त्याला म्हटलं जातं कार्ब्या अमिनो हिमोग्लोबिन, कार्ब्या अमिनो हिमोग्लोबिन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं हिमोग्लोबिनला. देन द मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ HB रिसिव्ज आयर्न फॉर्म. मग आपण इथं शिकलो की नाही की HB जो आहे, हिमोग्लोबिन जो आहे, तो प्रोटीन आणि आयर्नचं कॉम्प्लेक्स आहे. ग्लोबिन प्रोटीन झालं, पण आयर्न त्याला कुठून मिळतं? द मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ हिमोग्लोबिन रिसिव्ज आयर्न फ्रॉम. क्वेश्चन मी लिहितो, द मेजर कॉन्स्टिट्युएंट of hemoglobin receives iron from. आयर्न त्याला कुठून मिळतं? आन्सर आहे लिव्हर. इट गेटिंग द आयर्न फ्रॉम लिव्हर. लिव्हरमधनं हे सगळं आयर्न त्याला मिळतं. द मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द हिमोग्लोबिन रिसिव्ज आयर्न फ्रॉम लिव्हर. लिव्हरमधनं त्याला आयर्न मिळतं आहे. देन द लास्ट क्वेश्चन, 50 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, शेवटचा क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरचा. द O2 कंबाईन, काय असणार आहे क्वेश्चन हे समजून घ्या आधी. द O2 कंबाईन विथ हिमोग्लोबिन HB इन द ब्लड अँड फॉर्म. ज्या वेळेला जसं इथं कार्ब्या अमिनो हिमोग्लोबिन तयार झालं, कारण हिमोग्लोबिन कोणाबरोबर कंबाईन होतंय किंवा CO2 कोणाबरोबर कंबाईन होतंय, हिमोग्लोबिन बरोबर. तसंच त्याच सारखा क्वेश्चन आहे. द ऑक्सिजन कंबाईन विथ O2 मीन्स ऑक्सिजन. द ऑक्सिजन कंबाईन विथ HB मीन्स हिमोग्लोबिन इन द ब्लड अँड फॉर्म. म्हणून मी इथं लिहिताना लिहितो द O2 मीन्स ऑक्सिजन कंबाईन with hemoglobin HB. The O2 combine with hemoglobin in the blood and form in the blood and form dash dash dash. आणि कशाचं फॉर्मेशन करतो? तर जसं आपण इथं पाहिलं की कार्ब्या अमिनो हिमोग्लोबिन, तसं या ठिकाणी ऑक्झी हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन करतो. म्हणून उत्तर जे आहे, आन्सर जे आहे, दॅट बिकम ऑक्झी हिमोग्लोबिन. उत्तर आहे ऑक्झी हिमोग्लोबिन. बघा आपण एक क्विक रिकॅप घेऊया या सगळ्या क्वेश्चन्सचा. आजचे जे क्वेश्चन्स आहे हे RBCs बरोबर या क्वेश्चन्समध्ये आपण हिमोग्लोबिन या टॉपिकवर फोकस केलेला आहे. आणि हिमोग्लोबिनशी रिलेटेड काही क्वेश्चन्स इथे महत्त्वाचे आपण एक्सप्लेन केलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे आपला, RBCs आर न्यूक्लिएटेड इन डॅश डॅश अँड डॅश डॅश. हिअर RBCs आर न्यूक्लिएटेड इन कॅमल अँड लॅमा. Dash dash are also contributing in blood clotting with platelets. Answer RBCs. Then the ratio of volume of RBC to the total volume of the blood is known as. Ratio of volume of RBC to the total volume of the blood is known as. That is hematocrit. Answer is hematocrit. Each erythrocyte contain approximately 270 million molecules of hemoglobin. 270 मिलियन मॉलिक्युल्स हे याचा आन्सर आहे. इच मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिन इज डॅश डॅश कॉम्प्लेक्स. हिमोग्लोबिनचा प्रत्येक मॉलिक्यूल कोणत्या कॉम्प्लेक्सपासून बनलेला आहे? आन्सर इज प्रोटीन आयर्न.
Hemoglobin is broken down after dash dash dash. Hemoglobin is broken down after hemolysis. The process is known as hemolysis. Globin is the broken part of the HB after hemolysis. Then globin is associated to recycle. Globin कोणाचं recycling करतो? Answer is amino acid. The transport of CO2 in blood takes place by CO2चं ब्लडमध्ये ट्रान्सपोर्टेशन हिमोग्लोबिन करतो त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं? दॅट बिकम नोन ॲज कार्बो अॅमिनो हिमोग्लोबिन. द मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ HB मीन्स हिमोग्लोबिन रिसिव्ज आयर्न फ्रॉम. आयर्न कोणाकडनं मिळतं हिमोग्लोबिनला? रिसिव्ज आयर्न फ्रॉम. आन्सर इज लिव्हर. The O2 combine with HB in the blood and form oxyhemoglobin. O2 हा हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होतो. कॉम्बिनेशन झाल्यानंतर त्याला म्हटलं जातं ऑक्सी हिमोग्लोबिन. हे आजचे 10 क्वेश्चन होते. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आजचं लेक्चर आपण इथेच स्टॉप करूया, इथेच थांबवतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस lecture. Have a nice day to all of you. Have a good day to all of you. Thank you.